पॉडकास्ट स्क्रिप्ट भारताचा शैक्षणिक इतिहास. प्रस्तावना इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासावर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे सुरुवातीच्या काळात शिक्षण काही ठराविक वर्गांपुरते मर्यादित राहिले, ज्यामुळे वैज्ञानिक संशोधनाचे नुकसान झाले, आणि पुढे मॅकॉलेच्या इंग्रजी शिक्षण धोरणाने भारतात एका नवीन क्रांतीला कशी सुरुवात केली. भाग 1. शिक्षणाचे सीमितीकरण. प्राचीन भारतात शिक्षण प्रामुख्याने ब्राह्मणांपुरते मर्यादित होते. वेद, संस्कृत आणि धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केवळ काही विशिष्ट वर्गांनाच उपलब्ध होते. मध्ययुगीन मुस्लिम कालखंडातही शिक्षण मुख्यत्वे मदरसांपुरते मर्यादित राहिले, जिथे धार्मिक ग्रंथांवर जास्त भर दिला जात असे. वंचितांचा घटक, सामान्य जनता, शेतकरी, स्त्रिया आणि कारागीर शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहिले. याचा परिणाम असा झाला की समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगांची संस्कृती हवी तशी विकसित होऊ शकली नाही. भाग 2. विज्ञान आणि संशोधनाची हानी. संशोधनात अडथळा. जेव्हा शिक्षण मर्यादित राहिले तेव्हा नवीन शोध, इनोव्हेशन आणि तांत्रिक विकासाचा वेग मंदावला. जागतिक तुलना. युरोपमध्ये शिक्षणाचे लोकशाहीकरण झाल्यामुळे तिथे औद्योगिक क्रांती घडून आली, मात्र भारतात तशी वैज्ञानिक प्रगती होऊ शकली नाही. पारंपरिक ज्ञान, आयुर्वेद, धातुशास्त्र आणि कृषी यांसारखे पारंपरिक ज्ञान भारतात अस्तित्वात होते, परंतु त्यांना आधुनिक वैज्ञानिक पद्धतीची जोड देऊन पुढे नेले गेले नाही. भाग 3. मॅकॉले आणि शिक्षण क्रांती. मॅकॉलेचे योगदान. 1835 मध्ये थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले यांनी मिनिट्स ऑन इंडियन एज्युकेशन सादर केले. त्यांनी इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम बनवण्याची शिफारस केली. शिक्षणाचे लोकशाहीकरण. यामुळे शिक्षणाची मक्तेदारी मोडीत निघाली. आता शिक्षण केवळ ठराविक वर्गापुरते मर्यादित राहिले नाही. समाज सुधारकांचा उदय. या नवीन शिक्षण पद्धतीतून राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले यांसारख्या थोर समाज सुधारकांचा उदय झाला, ज्यांनी स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी लढा दिला. आधुनिक विषय. गणित, विज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश भारतीय शिक्षण पद्धतीत करण्यात आला. भाग 4. दीर्घकालीन परिणाम. पाश्चात्य विचार. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना आधुनिक विज्ञान आणि पाश्चात्य उदारमतवादी विचारांची ओळख झाली. बौद्धिक आधार. या शिक्षणामुळेच समाजसुधारणा चळवळींना एक वैचारिक बैठक मिळाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली. संस्थात्मक पाया. भारतात आधुनिक विद्यापीठे आणि संशोधन संस्थांची पायाभरणी याच काळात झाली. समारोप. कन्क्ल्युजन. तर मित्रांनो, असा होता भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास, सीमितीकरणापासून ते मॅकॉलेच्या धोरणापर्यंत. जिथे एकीकडे शिक्षणाच्या अभावामुळे वैज्ञानिक संशोधनाचे नुकसान झाले, तिथेच दुसरीकडे इंग्रजी शिक्षणाने सुधारणा आणि क्रांतीचे दरवाजे उघडले. हेच शिक्षण आजच्या आधुनिक भारताच्या भविष्याचा पाया ठरले आहे. मी तुमच्यासाठी या स्क्रिप्टवर आधारित एखादी आकर्षक प्रस्तावना, इंट्रो म्युझिक हुक लिहून देऊ का?